भाजपचे ज्येष्ठ नेते 97व्या वर्षी मोठे नेते सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्या सोबत आहेत। सुधीरजी, आज मागो वैद्य आपल्यामधून गेलेले आहेत, तुमच्या आठवणी काय? माझ्या अनंत आठवणी आहे, कारण तरुण भारतामध्ये मागो वैद्यजी प्रमुख असताना माझे वडील तरुण भारतामध्ये संचालक होते आणि संचालकाच्या बैठकीमध्ये वडिलांच्या सोबत मीही बैठकीला जायचो आणि बैठकीच्या बाहेर बसायचो। अतिशय तत्ववादी, सत्यवादी, आजच्या या सर्व वातावरणामध्ये अतिशय दुर्मिळ प्रजातीचं व्यक्तिमत्व की ज्यांनी तत्वाशी कधी तडजोड केली नाही, विचाराशी तडजोड केली नाही, आपलं आयुष्य देशासाठी समर्पित करताना दूरपर्यंत मनात कुठेही स्वार्थ नव्हता, अतिशय निस्वार्थ भावनेनी, आणि ज्याला भगवद्गीतेत आपण वर्णन केलं आहे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, त्यानुसार आपलं जीवन व्यतीत करणारे कर्मयोगी आज आपल्यात राहिले नाही। निश्चित त्यांच्यासोबतच्या तुमच्या काही आठवणी आहेत का? कारण अनेक वर्षांचा तुमचा आणि त्यांचा स्नेह होता। जेव्हा आम्ही दैनिक तरुण भारतच्या कार्यालयात जायचो, मी तर खूप छोटा होतो, पण जेव्हाही इतकं मोठं व्यक्तिमत्व, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणूनही काम करण्याची संधी होती, त्यामध्येही त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं, अनेक विषयाला वाचा फोडल्या। पण जेव्हाही त्या बैठकीतून ते बाहेर पडायचे, मी छोटा होतो, माझ्या पाठीवर हात मारून शाबासकी द्यायचे, किंवा काय सुधीर, माझं नाव राजू होतं, काय राजू, अशा पद्धतीने एक पारिवारिक भावना, प्रेमाची भावना, हे जे संबंध त्यांनी निर्माण केले ते फक्त आणि फक्त प्रेमावर आधारित होते। कधीही त्यांचे संबंध हे काम, स्वार्थ यावर आधारित राहिलेले नाही। निश्चित धन्यवाद सुधीर मुनगंटीवारजी, आपल्या भावना आपण व्यक्त केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।